कसं काय मंडळी, घ्या पटकन गॅस पेटवून आणि त्याच्यात ओतून घ्या पाणी. कशाला? आज आपण बनवणार आहे पनीर मका पराठा. पाणी ओतून घ्यायचं, मस्तपैकी त्याच्यात मका टाकून घ्यायचं. पाण्याने चांगलं ओढलं पाहिजे मक्याला. मका थोडा वेळाने असा फुगला पाहिजे ना, चांगलं उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचा मका. तोपर्यंत आपण घेऊ पहिलं पीठ चाळून. पीठ घ्यायचं गव्हाचं आणि मस्त चाळून घ्यायचं त्याला. पटापटा 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 पटा चाळून घ्या अजून. पराठे म्हणजे चांगली हेल्दी असतात, चांगली बॉडी बनती. बारक्या पोरांना आवडीनं खायला घालायचं बरं का. तोपर्यंत बघू आपला मका पण तयार झाला असेल. एक कसं उकाळते चान 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 चान, मस्त दिसायला लागले का नाही मका. पीठ घ्या, त्याच्यामध्ये आता टाका मीठ चवीनुसार. मीठ टाकून झालं की घ्यायचं थोडं पाणी कालवायला चालू करायचं. मस्त पिठाचा गोळा बनवून घ्यायचा. टाक अजून पाणी. कणिक चांगली मळून घ्यायची मजबूत. लाव ताकद आणि घे मळून चांगली पटापटा पटापटा पटापटा. टाक पाणी, घे मळून. असं थोड्या वेळाने बघा असं मस्त गोळा तयार झाला आहे कणकेचा. चांगला त्याला एकदम मिक्स करायचं मस्तपैकी. त्याच्यानंतर थोडं बाजूला पीठ घेऊन आता ही ताट ठेवू बाजूला. तोपर्यंत बाकीचा आपला माल तयार घेऊ. आता पहिलं मका घ्या काढून चांगला, त्यातून पाणी गेलं खाली, मका राहिला वरती. मके घ्यायचे चांगले मस्त करायला. आता पुढं पहिले मके घ्या टाकून मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यानंतर ना आपल्याला अजून काय टाकायचं नाही त्याच्यात लगेच बरं का. पहिल्यांदा मका चांगला बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये. एक गर 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 गर. मक्याची चांगली चुरून पावडर झाली पाहिजे, म्हणजे कशी त्या पिठात टाकता येईल आपल्याला. दाखवतो तुम्हाला कसा मका झाला आहे बारीक. उघड रे भांड, हे बघा कसा बारीक झाला आहे मका. घ्या आता ती एका भांड काढून. मस्तपैकी काढला मका त्याच्यात. कसा दिसतोय, एकदम चोथा झाला का नाही मक्याचा. आता मस्त पनीर घ्यायचं त्यात खिसायला. पनीर चांगलं खिसून घ्यायचं. पनीरची क्वालिटी चांगली वापरा बरं का. मार्केटमध्ये डुप्लिकेट पनीर लई यायला लागले. पनीर घेताना विचार करून घ्या. पुण्यात तर लई डुप्लिकेट यायला लागले पनीर. बारीक झाली की आपली कोथिंबीर कट कट कापून घ्यायची. दनादन कट 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 बारीक अशी चिरून घ्यायची. आपलं टेक्स्चर प्रोडक्ट आहे, टेक्स्चर प्रोडक्ट. कोथिंबीर शिवाय टेक्स्चर नाही. बारीक अशी कापून घ्यायची सगळीकडून कोथिंबीर. त्यानंतर घ्यायची आपल्या मालमध्ये टाकून. हे दे टाकून मस्त. आता आपल्याला कसं टेक्स्चर पाहिजे ना, त्याच्या कोथिंबीर टाकायची. आता आपण घेऊ आपला मसाला. कुठे गेला आपला लाल मसाला. हे गरम मसाला आहे बरं का, लाल नाही. गरम मसाला टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर घ्यायचं मिक्स करून. हे दानादन मिक्स करायचं बरं का. मिक्स केलं की मग पुढची प्रोसेस सांगतो. मिक्स चांगलं करायचं. अजिबात हायगाई नाही मिक्स करायला. आता घ्यायचं आहे आपल्याला बटर. अमूल बटर घ्या. आपण तर घरीच बनवतो बटर. जर तुम्हाला ह्याची व्हिडिओ पाहिजे असेल कसं बटर घरी बनवायचं तर कमेंट करून सांगा. ह्याच्यावरची पण व्हिडिओ लवकरच बनवू आपण. गॅस पेटून घ्यायचा, तवा ठेवून घ्यायचा त्याच्यावरती. आणि आता कणकेच्या गोळ्याचा बारीक गोळा घ्यायचा काढून आणि मस्तपैकी त्याची वाटी बनवायची. वाटी कशाला? वाटीत तर सगळा माल भरायचा आहे ना भाऊ. कणकीला असा हाताने जरा वाटीसारखा शेप द्यायचा. चांगला शेप द्यायचा म्हणजे आपला माल मस्त बसेल त्याच्यात. वाटी झाली, चमच्याने आपला माल त्याच्यात टाकून घ्यायचा मस्तपैकी. आपण असं बनवत असतोय खायचं. चांगलं चांगलं बनवतो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओ बघत राहा. त्याला चारी बाजूने असं पॅक करून बंद करून टाकायचं. कसं आता गोळा झाला तयार बघा. आतमध्ये वाटीत सगळं झालं का नाही माल रेडी. आणि त्याचं चांगलं वरती चंबू करायचा आणि दाबून घ्यायचा. आणि परत त्याला पिठात थोडंसं टाकून मस्तपैकी आता लाटून घ्यायचं.
घे लाटून घे चांगलं त्याला गोल 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 करून लाटणं घ्यायचं. तुमची गोल बनती का चपाती पराठा नक्की सांगा कमेंटमध्ये. आमचं जरा गोल बनतं पण कधी कधी थोडं वाकडं जातं. एवढं चालतं. काय काहींचं डायरेक्ट नकाशाच बनतो. आपला नकाशा नसतो, आपलं बरोबर गोल असतंय. आता चांगलं लाटून घ्या त्याला. सगळीकडं माल असा व्यवस्थित पसारला पाहिजे ना, एका ठिकाणीच राहायचा. मस्त त्याचा गोलाकार आकार बनवून घ्यायचा. चपात्या चांगल्या बनवायच्या ह्याच्या. व्हिडिओ आवडत असेल इथपर्यंत बघितलाय तर लाईक करा व्हिडिओला. कमेंट बी करा तुम्ही बनवता का नाही पराठे. चांगले एक मका तसाच राहिला, यायला बारीकच नाही झाला. जाऊन दे चला. आता तव्यावरती घ्यायचं बटर टाकून मस्तपैकी. त्याच्यानंतर घ्यायचं आपलं चपातीचा आणि द्यायचं टाकून. गॅस वाढवायचा थोडा आणि आता बघा मस्तपैकी वाट आणि चांगली भाजून द्यायची आपली पराठ्याची चपाती. मका पनीर पराठा आहे आपला, मका पनीर पराठा. तोंडाला पाणी सुटायला असं आहे बरं का. एकदम हेल्दी. आता त्याला जरा उलटट करून घेऊ. बा खालून जरा भाजलं आहे आता चांगलं. त्याच्यावर बटर टाकून घ्यायचं. अजिबात आहे काही नाही. तब्येतीचा विचार नाही करायचा. लई जाड होईल आणि पातळ होईल. मस्तपैकी लोणी बटर लावून खायचं. फक्त घरचं खायचं ओरिजिनल, नाही तर बाजारातलं डुप्लिकेट नाही खायचं. मस्तपैकी त्याला लावून घ्यायचं. आता कसा मस्त वास यायला लागला आहे. आता परत पालथा करून घ्यायचा. कसं भाजून चांगला भाजला आहे सगळीकडून. इकडून बी बटर लावून घ्यायचा. आपल्याला बटर जाम आवडते. चांगलं बटर लावून चोळून घ्यायचं त्याला, इकडून तिकडं तिकडून इकडं. आता मस्तपैकी फुगल बघा. चांगलं त्यात हवा गेली पाहिजे. कसं दिसायला लागले चमचमीत. ते घे इकडून टाक तिकडून टाक. चांगली भाजून घ्यायची. भाजल्याशिवाय मजा नाही बरं का. घे आता खाली. मस्तपैकी त्याला पिझ्झासारखं कट करून घेऊया. दन. कालच मार्केटमधून नवीन चमचा आणलाय. इकडून चमचा आणि तिकडून त्याला शंकरपाळे आणि सुरी आहे. मस्तपैकी त्याचे 4 भाग झाले का नाही, खायला मजा येईल. आता घेतो प्लेट, तुम्हाला दाखवतो सजून. एकदम मस्तपैकी याच्यावर ठेवलं. दही बी घेतलं. आता बघा कसं दिसतंय मस्तपैकी मका पनीर पराठा दह्याबरोबर बटर मार्के. कसा वाटला तुम्हाला पराठा? तुम्ही पण नक्की बनवून बघा. सकाळी नाश्त्यासाठी एकदम उत्तम. दुपारच्या जेवणात खाल्ला तरी पोट भरतंय. बारक्या पोरांना, म्हाताऱ्या माणसांना, तरण्या ताट्यांना द्या. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.